मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर। मित्रांनो, आज जो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे, आज जे मनोगत तुमच्यासमोर मांडणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। नातेसंबंधांवरती मी माझा मत मांडणार आहे, माझा मनोगत मांडणार आहे। माझा उद्दिष्ट तुमच्यासमोर आली असतील। आता कसं वागायचं, कसं जगायचं, काय पेरायचं आणि काय उगवायचं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार। मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा। तुम्ही फक्त बघताय आणि पुढे निघून जाताय, नाही बघताय ना, मग लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा। भारत माता की जय, वंदे मातरम। जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर। मित्रांनो, आज जो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे, आज जे मनोगत तुमच्यासमोर मांडणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। नातेसंबंधांवरती मी माझा मत मांडणार आहे, माझा मनोगत मांडणार आहे। कारण आजची जी परिस्थिती आहे, वर्तमान परिस्थिती आहे, हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये कशी काय नातेसंबंधी आहेत, कसे काय आपले रिलेशन आहेत आणि ते रिलेशन आपल्याला कसे जपायला पाहिजेत, अगदी नाजूक तऱ्या त्या हाताळायला हवेत, पण ते आपण हाताळतो का हे समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी हा मी आज व्हिडिओ तुमच्यासमोर मांडतोय। एका नात्याच्या संदर्भात, नातेसंबंधी कसे असतात, उदाहरणं काही मी तुमच्यासमोर मांडणार आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक मी सांगू इच्छितो, काय आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असं म्हटलं जाते। हा व्हिडिओ पाहताना माझ्याबद्दल ज्याच्या मनात असूया आहे, राग आहे, द्वेष आहे, तो बोलणार। त्याच्या मनात हा प्रश्न निर्माण होणार, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण। कारण तो मला ओळखू शकला नाही, त्यांनी ते नातेसंबंधी जोडू शकला नाही। असो मित्रांनो, पण जे मी बोलतोय त्याचप्रमाणे चालतोय, जे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केलेत किंवा माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती केलेत त्यानुसारच मी चाललो आहे। या ज्ञानाने जे माझ्यावरती संस्कार केलेत त्यानुसारच मी चाललो आहे। म्हणून म्हणतात ना, बोले तसा चाले, त्याची वंदावे पावले। त्याच पावलावरती मी चाललो आहे, त्या वंदनीय पावलावरतीच मी चाललो आहे। मित्रांनो, हा जो विषय तुमच्यासमोर मांडतोय त्याला कारण एवढ्यासाठी घडलं आहे की नुकतंच आता आपण दीपोत्सव साजरा करतोय। तुम्हाला सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज शेवटचं पर्व आहे, ते म्हणजे भाऊबीज। या पर्वानंतर शेवटचं नाही, आणखीन एक पर्व आहे, ते म्हणजे तुलसी विवाह। त्यानंतर दीपोत्सव संपेल। मित्रांनो, आपण हा दीपोत्सव साजरा करतोय त्याच्यामागे कारण काय आहे, तर अंधाराकडून उजेडाकडे, प्रकाशाकडे, त्या तेजोमय प्रकाशाकडे। आता तेजोमय प्रकाश कुठला, तर ज्ञानाचा प्रकाश, आणि अंधार कुठला, तर अज्ञानाचा अंधार। पण आपण दिवे पेटवतो, कारण त्या दिवशी दीपोत्सव साजरा करतो, त्या दिवशी काय असते, अमावास्या असते, काळोखी रात्र असते, म्हणून आपण दिवे पेटवतो आपल्या परिसरात, आपल्या घरात। तसेच दिवे, तसेच दीपक आपल्या जीवनात पेटवावे लागतात। ते का, तर जे काय अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी, आणि तो ज्ञानाचा दीपक पेटवून आपलं आयुष्य तेजोमय करायचं आहे, प्रकाशमय करायचं आहे। त्यासाठी आपण हे दीपोत्सव साजरा करतो, हे त्याचं वास्तविक स्वरूप आहे। त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवले आहेत, सनातनी वास्तववरती। जे काय दीपोत्सवाचे जे काय टप्पे आहेत, त्या प्रत्येक टप्प्याचा मी त्याच्यात उल्लेख केलेला आहे, त्या प्रत्येक पर्वाचा मी उल्लेख केलेला आहे। तुम्ही जाऊन पाहू शकता सनातनी वास्तववरती। त्याची लिंक, सनातनी वास्तवची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न उपस्थित झाला माझ्या पुढे, त्याला कारण का, मी हा तुमच्यासमोर का माझा मनोगत मांडायला आलो आहे, कारण आता नुकतीच एक घटना घडली माझ्या आयुष्यात। एका नातेवाईकाला मी आमंत्रित केलं होतं,
दीपोत्सवाच्या निमित्ताने त्याचं स्वागतही केलं, त्याला फराळी खायला घातला. जवळची व्यक्ती आहे, मी कोणाचाही उल्लेख करणार नाही. अनेक उदाहरणं मी देईन तुम्हाला, पण मी कोणाचाही उल्लेख करणार नाही. ती वेळ माझ्यावरती येऊ नये, कारण मला चोंबडेपणा करायची सवय नाही आहे. पण माझ्याबद्दल अगदी समाजामध्ये चांगलं पेरलं जाते, पसरवलं जाते. मी कसा नालायक आहे, मी कसा वाईट आहे, मी कसा चुकीचा आहे, अगदी तोंडसुख घेतलं जाते. असो, ज्याची त्याची मर्जी, जसा त्याचा काय म्हणतात ना, ज्याचा प्रत्येकाचा स्वभाव गुणधर्म जसा असेल तसा तो वागणार. मित्रांनो, मी कोणाचाही उल्लेख करत नाही आणि ती वेळ माझ्यावरती येऊ नये. काय म्हणतोय, वेळ ती माझ्यावरती येऊ नये. यदा कदाचित ती वेळ जर आणली तर त्यांच्या प्रत्येकाचा उल्लेखसुद्धा मी करेन यापुढे जाऊन, पण आज नाही करत आहे. तर त्याला बोलवलं मी, आला, तो स्वागत केलं, फराळ खायला घातला आणि मग चर्चा झाली. चर्चा होताना सोसायटीचा विषय निघाला, रिडेव्हलपिंगचा विषय निघाला. आता ह्याला माहिती नाही आहे नक्की काय चाललं आहे, नक्की काय कारण आहे, पण त्यांनी तो विषय छेडला आणि काय म्हणाला की तुमचं कोणाशीच पटत नाही, या सोसायटीमध्ये तुम्ही वाद घालताय, भांडताय. म्हणजे थोडक्यात शेजारी पाजारी आली आहेत ना. मी बाबा त्याला म्हणालो, अरे बाळा, इथे माझे जे वाद आहेत ते ह्या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांबरोबर आहे, पूर्ण सोसायटीबरोबर नाही, प्रत्येक शेजारी पाजाऱ्यांबरोबर नाही, सगळे माझ्याबरोबर आहेत. पण जे पदाधिकारी आहेत ते काय करत आहेत, भोंगळ कारभार करत आहेत, चोऱ्या माऱ्या करत आहेत, लूट माजवली आहे. त्यांना विरोध करतो आहे मी, या अधर्म्यांना. आता मित्रांनो, याला माहिती नसताना यांनी आपली अक्कल पाजळली आणि त्याबरोबर तो काय बोलतो आहे, तुमचं कोणावरच पटत नाही, नातेसंबंधित पटत नाही, ह्याच्यावर पटत नाही, त्याच्यावर पटत नाही, असं पटत नाही, तसं पटत नाही. म्हणजे तो अगदी पूर्वनियोजित झाला होता. कोणीतरी त्याच्या डोक्यात हा विषय घातला होता आणि तो येऊन इथे ओकला. पण त्या व्यक्तीला ही गोष्ट कळली नाही, ह्या व्यक्तीला कोणी विचारत नाही. कुटुंबातून त्याला बेदखल केलेलं आहे, परिवारातून त्याला बेदखल केलं आहे, वैयक्तिक स्वरूपात, सार्वजनिक स्वरूपात त्याला कोणी उभं करत नाही. ही व्यक्ती लक्षात आलं का, आज PGमध्ये राहते, पेइंग गेस्ट म्हणून राहते आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय आणि रोज खातोय, रोज कमवतोय. अशा व्यक्तीला मी काय केलं, आमंत्रित केलं. तर कुटुंबात येऊन, परिवारात येऊन तो हा सण साजरा करेल आपल्यासोबत. म्हणजे माझे विचार काय होते, माझं मत काय होतं ते तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ह्याचे विचार काय आहेत, ज्याला कोणी विचारत नाही, ज्याला कोणी उभं करत नाही, यांनी त्याच्याबरोबर सगळे संबंध तोडले आहेत, अशी व्यक्ती आपली अक्कल पाजळते, आपलं ज्ञान पाजळते. आणि मी कसं काय नालायक आहे, मी कसा काय कमजोर आहे, माझ्यात काय कमतरता आहेत, हे तो काय करतोय, मला ऐकवतोय. हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो? काय म्हणावं आणि काय सांगावं, हा का विषय तुमच्यासमोर मांडतो, नातेसंबंध. आपण कोणाशी कसंही वागा, पण तो कसा वागणार हे त्यांनी ठरवून ठेवलेलंच आहे. त्यामुळे आपण सांगू शकत नाही त्यांनी माझ्यावर असं वागावं. त्याला शेवटचं सांगितलं, बघ बाबा, तुला कसं माझ्याशी वागायचे, कसे संबंध ठेवायचे हा तुझा प्रश्न आहे. तुला कोणी जवळ करत नाही, मी तुला जवळ केलेलं आहे. आणि शेवटची संधी, या अगोदरसुद्धा तुला मी अनेक संध्या दिल्या. तू कुठे भरकटतोयस, राहतोय कसं तरी, माझ्यावर राहा, चल त्या पेइंग गेस्टमधून, त्या PGमधून ते सोडून दे आणि माझ्याकडे येऊन राहा. तुझा खर्च कमी होईल, तुझ्यावरती जे बोदरेशन आहे ते कमी होईल, परत तू कुटुंबात राहशील. एवढंही त्याला मी मुभा दिल्या ह्या व्यक्तीला. पण शेवटी याची वृत्ती असते तसंच तो वागणार. मित्रांनो, त्याला शेवटी एवढंच सांगितलं मी, तुला मी कामधंद्याच्या स्वरूपात सुद्धा मदत करतो. माझा बोलवलेला एक प्रोजेक्ट आहे डेव्हलपिंगचा, त्या प्रोजेक्टमध्ये तुला मी असिस्टंट सुपरवायझर म्हणून ठेवतो. तुला एक 5-25 हजार रुपये देतो, राहण्या खाण्याची सोय करतो. हे जे काय तू भटकतोयस, ह्या ज्या प्रकारे राहतोयस तिथून बाहेर पड आणि स्वतःच्या जीवनाला एक आकार दे. नाहीतर दुसरा एक तुला ऑफर देतो मी रत्नागिरीमध्ये एक रिसॉर्ट चालू करतो आहे, ते रिसॉर्ट तुझ्याकडे सुपूर्द करतो.
ते केअरटेकर म्हणून राहा, मॅनेजर म्हणून राहा, खाण्यापिण्याची सर्व सोयी तिथे होणार तुझी, त्याचा मोबदला तुला दे. त्यांनी मला सांगितलं बाबा नाही जमणार, मला गावी जाऊन राहायची काय आवड नाही, मला तिथे आवडत नाही. ठीक आहे, मुंबईला देतो, तिकडे राहा, तिथे काम कर. पण त्याला ज्याला काहीच करायचं नाही आहे आणि तो ठरवून आला होता, मी त्याला ऑफर दिली, त्या पलीकडे काय करू शकतो? काही करू शकत नाही. शेवटी त्याला एवढंच सांगितलं, उद्या सकाळी तू जर मरत असशील, तडफडत असशील माझ्यासमोर, तू मरत असशील, तडफडत असशील, तर मी तिकडे दुर्लक्ष करणार, तिकडे असा बघणार, कसा तडफडतोयस, कसा मरतोयस, असं मी बघत राहणार. कारण ज्यावेळी मी तुला हात देत होतो मदतीचा, त्यावेळी तो घेतला नाहीस. आता तडफड मर तू तुझ्या कर्माचा. कारण माझा हा स्वभाव गुणधर्म आहे, केलं तर 100% करायचं, अन्यथा नाही. त्याला मी वेळ दिला आहे, एक समय दिला आहे, त्याला सांगितलं की आठवड्या 15 दिवसात मला सांग, अन्यथा दुरून डोंगर साजरे, हाय बाय नमस्कार करायचं, तू तुझ्या कर्माचा, मी माझ्या कर्माचा. मित्रांनो, ही जी काय घटना तुमच्यासमोर मांडली आहे, असे अनेक उदाहरणं माझ्या आयुष्यात घडून गेलेली आहे. अगदी माझा सख्ख मित्र म्हणून त्याला मी काय केलं, संबोधन केलं, मित्र म्हणून जवळ केलं, उद्योगामध्ये त्याला मदत केली, त्याला उद्योगामध्ये सुद्धा मदत केली, त्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा मदत केली. वर्षभर त्याचा व्यवसाय चालावा म्हणून एक जागा घेतली, त्याचं भाडं मी भरलं. असे अनेक प्रकारे मदत केली, वैयक्तिक मदत केली. आणि त्याला मित्र म्हणून, तो माझा सख्खा असून त्याला मित्र म्हणून मी त्याच्याशी नातं जोडलं. त्याने आपली वृत्ती दाखवली, त्यांनी सुद्धा आपली वृत्ती दाखवली. मग मी विचार केला, आपले जे जवळचे आहेत, आपले जे सख्खे आहेत, त्या सख्खेच्या बाहेर जाऊन जरा बघूया आपण, कशी लोक आहेत, ह्या समाजात कशी वावरत आहेत. कारण काय, ऐसा कोई सगा नहीं जिसको किसने ठगा नहीं. लक्षात आलं का? ऐसा कोई सगा नहीं जिसको किसने ठगा नहीं. हे वास्तव आहे मित्रांनो. जो सख्खा असतो ना, तोच वैरी पक्का असतो. त्यामुळे विचार केला, आपण थोडासा जाऊन त्या नातेसंबंधाच्या, त्या सख्याच्या बाहेर जाऊन बघूया. आणि असाच काल मी हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, पण मी तो अपलोड करू शकलो नाही, कारण तो माझ्याकडून डिलीट झाला. आणि त्याच दरम्यान त्या एका मित्राचा फोन आला, त्या एका मित्राचा, त्याचा उल्लेख मी त्याच्यात केला नव्हता व्हिडिओमध्ये. आज जो मी उल्लेख करतोय, त्या मित्राला मी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी मी सिंधुदुर्गात होतो, कुडाळला होतो. ये, आपण एकत्र मिळून एक व्यवसाय करूया. आणि हॉटेल व्यवसायामध्ये जायचं असं ठरवलं, त्याला बरोबर सोबत घेऊन. कारण मी डेव्हलपिंग क्षेत्रात आहे, पण एक वेगळा व्यवसाय सुरू करू, त्या मित्राला बरोबर घेऊन. आणि मी त्याला आमंत्रित केलं, ये बाबा कुडाळला. त्याची परिस्थितीसुद्धा दैनंदिन झाली होती. तो सुद्धा एक मोठा व्यावसायिक होता, म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तो मोठा व्यावसायिक होता. बर्बाद झालेली व्यक्ती व्यवसायामधून. त्याची अनेक कारणं आहेत, त्या कारणावरती आपण चर्चा नाही करणार आहोत. पण त्याला आमंत्रित केलं, ये. त्याला आवडसुद्धा पदार्थ वगैरे बनवण्यामध्ये. म्हणून मी बोललो, चल ये, आपण हा व्यवसाय सुरू करूया. पुढे जाऊन आपण रिसॉर्टसुद्धा सुरू करू. पण तुर्तास एक हॉटेल आपण बघू, हायवेला लागून. त्याला बोलवलं. ती व्यक्ती आली. लक्षात घ्या मित्रांनो, ती व्यक्ती आली. आल्यानंतर त्या हॉटेल आम्ही सुरू करणार होतो, पण हमर रस्त्याला, त्या हायवेला च्या कामाला सुरुवात झाली, धूळ उडत होती. त्यामुळे तिथे आम्ही तो हॉटेल चालू करू शकलो नाही. मग मी विचार केला, हे रस्ता होईपर्यंत, हे काम संपेपर्यंत आपण आणखीन कुठेतरी छोटंसं एखादं हॉटेल बघू आणि काम सुरू करू. मग एका गावामध्ये तिथेच जवळपास, शहरापासून आतमध्ये जवळपास एक छोटंसं हॉटेल बघितलं आणि तिथे काम चालू करायचं ठरवलं. तिथे जर एक सरासरी इन्कम बघितला तर 50-60 हजार रुपये मंथली इन्कम होणार होतं. मी त्याला सांगितलं, बाबा इथे आपला एक 50-60 हजार रुपये आपण कमावू शकतो, हे सुरू करू, नंतरच्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण हात घालू, तोपर्यंत आपला एक इन्कम सुरू होईल. त्या व्यक्तीने काय सांगावं मला, मी इथे एवढ्या लांबून आलो आहे, आता कुठून आला त्याचाही मी उल्लेख नाही करणार. एवढ्या मी जे लांबून आलो इथे कोकणात, कुडाळमध्ये, तो काय 20-25 हजार रुपये कमवायला आलो आहे का? काय बोलला? 20-25 हजार रुपये. आता काय बोलायचं ते माझ्या नंतर लक्षात आलं मित्रांनो. कारण त्याला एक तिथे गुरु भेटला होता तेवढ्या काळामध्ये.
तेवढ्या वेळेमध्ये त्या गुरुने त्याला अक्कल दिली होती आणि त्याला माझ्यापासून दूर जायचं असं, माझ्यापासून त्याला वेगळं व्हायचं होतं. त्यांनी त्यासाठी हे सर्व वक्तव्य केले. तर बाबा काय झालं बाबा, तुम्हाला नाही जमत आहे, आपण करूया नको, थांबा बघूया. नाही मी माझ्या गावी जातो, माझ्या घरी निघून जातो मी. मग मी म्हणालो बाबा ठीक आहे, हे घे 20-25 हजार रुपये आणि तू निघ. मित्रांनो, सुरुवात कुठून झाली तर त्याला जेव्हा मी आमंत्रित केलं ना, त्यावेळी तो भाड्याने राहत होता. जिथे राहत होता तिथे भाड्याने राहत होता. त्याचं भाडंसुद्धा भरायचं होतं, दूधवाल्याचे पैसे द्यायचे होते. म्हणजे विचार करा, तिथून येण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कशासाठी? टेम्पोसाठी, ते सामान घेऊन यायला, घरातलं सामान घेऊन यायला. सगळी मदत मी केली त्याला. वीज बिल भरायला पैसे मी दिलेत, दुधाचं बिल भरायला पैसे दिलेत, ते भाडं घराचं, घराचं भाडं भरायला पैसे दिलेत, तिथून सामान घेऊन यायला टेम्पोचं भाडं मी दिलं. एवढं सर्व मी केलं. म्हणजे फक्त तो तिथून आला. एवढं केल्यानंतर त्या व्यक्तीने माझ्यासोबत कसं वागायला हवं होतं, कसा विश्वास ठेवायला हवा होता. मित्रांनो, इथे अडचण काय माहिती आहे काय? अविश्वासाची. एवढं केल्यानंतर तो माणूस कसा वागायला हवा होता, तुम्हीच सांगा मला. कसं त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. म्हणजे काही नसताना तो फक्त आला आहे. परत इथे आल्यानंतर त्या सामानासाठी एक घर घेतलं, ते सामान तिथे ठेवलं, त्याचा भाडं भरतोय वेगळं. परत याचं 2 टायमाचं जेवण, चहा नाश्ता सगळं मीच करतोय. कारण ह्याच्या खिशात काही नाही. कफल्लक झालेली व्यक्ती. मग ही व्यक्ती माझ्यावर सोबत कशी वागायला हवी होती? असो मित्रांनो, त्याला ते 25-20 हजार रुपये दिलेत आणि बाबा नमस्कार केला. पण तो आपल्या गावी गेला नाही, आपल्या घरी गेला नाही. तो तिथेच कुडाळमध्ये राहिला. ज्याच्याबरोबर त्याने संधान साधलं होतं ना, त्याच्यावरच राहिला. त्याला गुरु भेटला होता. आणि नंतर माती झाली पूर्ण. तिथे काय उद्योग केलेत त्यांनी, आंब्याचे उद्योग केलेत, आणखीन कसले कसले उद्योग केलेत, आणि माती झाली आणि मग परतला आपल्या गावी. आता काय सांगायचं सांगा. सख्याच्या बाहेर जाऊन मी विचार केला. आणखीन एक नात्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. ही गोष्ट कधी घडली होती? 2017-18 मध्ये. त्यानंतर 2019 ते कोरोना आला, 18 मध्ये. पण त्याच्या अगोदर एक अशी घटना घडली. माझ्या आयुष्यात एक मुलगा आला होता, आजही आहे. तो कामाच्या स्वरूपात आला होता, कामधंद्याच्या स्वरूपात आला होता, संपर्कात आला होता. त्याला मी एक मानसपुत्र म्हणून जवळ गेलो, मानसपुत्र म्हणून स्वीकारलं, मुलगा म्हणून स्वीकारला. आणि तो आजही प्रामाणिक आहे म्हणून मी त्याला स्वीकारला. आणि त्याला सांगितलं, ये माझ्यावर काम कर, राहा माझ्यावर इथे, माझ्याबरोबर मला मदत कर, मला सहकार्य कर ह्या उद्योगामध्ये, उद्या ह्या कामधंद्यामध्ये. तो आज येतो, उद्या येतो, परवा येतो, दिवाळीनंतर येतो, दसऱ्यानंतर येतो, गणपतीनंतर येतो. असं करत त्याने ते 2 वर्ष घालवले. आजपर्यंत तो आला नाही. आता इथे मी काय करू शकतो? मीच सांगा आता मला. आता नुकतंच काही दिवसापूर्वी, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मी त्याला संपर्क साधला. त्याला बोललो, अरे बाबा काय करतोयस, येतोयस की नाही? त्यांनी काय सांगावं मला, 5 लाख रुपये पाठवा. मग मी येतो, आता लगेच येतो. 5 लाख रुपये का? त्याच्यावर झालेलं कर्ज त्याला फेडायचं. त्याला या अगोदर सांगितलं होतं, अरे बाळा तुझ्यावर झालेलं कर्ज फिटेल, कामधंदे कर, जे नको ते उद्योग तू करतोयस, तिथे कामधंदे करतोयस आता राहून, ते सगळे बंद कर, त्याच्यातून निष्पन्न होत नाही. गेले 5-6 वर्ष तीच ते करतोयस, नको ते करतोयस आणि नको त्या मार्गावर चाललायस. हे माझ्यासोबत काम कर, मी मुलगा म्हटलंय तर बापाचं ऐक. पण त्यांनी काय सांगितलं मला, 5 लाख रुपये पाठवा. त्याला सांगितलं, बाबा तुला मी काय विकत घेतोय का 5 लाख रुपयांनी? मुलगा म्हणून फोन ठेव आणि यापुढे मला फोन करू नकोस. आता काय सांगायचं मला सांगा. रिलेशन, नातेसंबंधी, मानसपुत्र, सख्खा नाही मानसपुत्र म्हणून मी त्याला स्वीकारलं, माझ्या आयुष्यात जागा दिली. मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ना, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे तुमच्या लक्षात येतील. मी शेवटी बोलेन. त्याच्या हा जो मनोगत तुमच्यासमोर मांडतोय
त्याच्यावरती वक्तव्य मी शेवटी करेन. आणखीन एक मी आजमावायचा प्रयत्न केला माझ्या मित्रमंडळींना. आणि मी काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप आहे एक आमच्या एका मित्रमंडळींचा. अनेक असे ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी एक पोस्ट केली, मला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, तर तातडीने मला मदत पाठवा. कारण त्या ग्रुपवरती ते माझे मित्रमंडळी अनेक व्हिडिओ टाकतात, अनेक पोस्ट लिहितात, अनेक आपल्या अकलेचे तारे तोडतात की मैत्री कशी असते, मित्र कसे असावेत, मित्रांचे संबंध कसे असावेत. पण मी एक पडताळून पाहण्यासाठी ती पोस्ट केली की मला वैद्यकीय अडचण आहे, तर ताबडतोब तातडीने पैसे पाठवा, जे काय तुम्हाला जमतील ते. त्या ग्रुपवरती एकाही व्यक्तीने, एकाही मित्राने एकही रुपया पाठवला नाही. कारण का? विश्वास नाही. लक्षात आला का मित्रांनो? त्याच्यानंतर फोन बिन करतात, संबंध आहे, पण एकाहीने पाठवला नाही. पण त्या ग्रुपच्या बाहेरच्या एका मित्राला जेव्हा ही गोष्ट कळली, त्यांनी मदत देऊ इच्छित केली, त्याने मदत द्यायची इच्छा प्रकट केली त्या ग्रुपच्या बाहेरच्या व्यक्तीने, त्या मित्राने. पण त्या ग्रुपवरच्या एकाही मित्राने हात पुढे केला नाही. आणि हे मी का निदर्शनात आणून दिलं, त्याच ग्रुपवर माझा एक मित्र आहे, त्याच्या मनात असं आहे, आपाप माझे मित्र आहेत, ते मित्र माझे मदत करतील. मी त्याला एवढंच सांगितलं, बाबा मित्रमंडळी, नातेसंबंध एका मर्यादेपर्यंत आहे, वाद जाऊ नकोस. आणि त्याच्या निदर्शनात आणून देण्यासाठी ही मी पोस्ट टाकली होती. आणि माझ्याही लक्षात आलं कोण मित्र कसे आहेत, किती मित्र आहेत आणि मित्र किती साथ देतात. हे एक उदाहरण झालं. बघा किती उदाहरणं आहेत. आता एक शेवटचं उदाहरण देतो. अनेक उदाहरणं आहेत, पण हे मोजकी उदाहरणं तुमच्यासमोर मांडतो आहे. तर शेवटचं उदाहरण असं आहे की मी विचार केला, आता कुठलाही नातेसंबंध जोडूया नको. नो मित्र, नो काका, मामा, भाऊ, बहीण, हे ते कुठलंही नातं नको आपल्याला. आपण एक नात्याविहरीत आपण एक संबंध जोडूया. व्यवसायाच्या दरम्याने, व्यवसायाच्या उद्दिष्टाने माझ्यासोबत संपर्कात आलेली एक व्यक्ती, त्या व्यक्तीशी मी संवाद साधले. त्या व्यक्तीला सांगितलं, तो सुद्धा प्रामाणिक आहे, ती सुद्धा व्यक्ती प्रामाणिक आहे. म्हणून त्याला मी ऑफर दिलं, ये माझ्यासोबत आपण एकत्र मिळून काय करूया, कामं करूया. तुझी मदत जर मला लाभली तर आपण थोडंसं वेगाने काम करू. कारण त्याला नॉलेज आहे, अभ्यास आहे त्याचा. तर तुझ्या नॉलेजचा, तुझ्या अभ्यासाचा जर वापर मी करू शकलो या व्यवसायामध्ये, तर आपण जरासं वेगाने काम करू. म्हणून मी त्याला ऑफर दिली, ये माझ्यासोबत. तो दारूच्या नशेत असायचा, यापूर्वी दारूच्या नशेत असायचा. एक 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यापूर्वी तो दारूच्या नशेत असायचा. आणि दारूच्या नशेत त्यांनी काय काय केलेलं आहे हे त्याचं त्याला माहिती आहे. किती आपण माती केली आहे हेही त्याला माहिती आहे. पण मी त्याला आधार दिला आणि माझं सर्वस्व पणाला लावलं त्याच्या मागे. त्याला मी त्याच्यातून बाहेर काढलं. 2 वेळा मी रत्नागिरीला घेऊन गेलो त्या रिसॉर्टच्या संदर्भात. पण माझ्या लक्षात आलं की तो कुठल्या तरी कामामध्ये गुंतला आहे, अडकला आहे, त्याच्यामध्ये गुरफटला आहे. त्यामुळे तो मला साथ देत नाही आहे. मग मी विचार केला, त्या कामातूनच त्याला बाहेर काढावं. ते कामच आपण सिद्धीच आणूया, जी कामं त्याच्याकडे आहेत, त्यांनी नियोजन केलेली कामं आहेत. त्या कामात ते काम आपण जर पूर्णता असं आणलेत, ते जर कामं पूर्ण झाली तर तो बाहेर पडेल. आणि मग त्या कामामध्ये मी त्याला मदत केली. त्याच्या कामामध्ये, त्याच्या नियोजनामध्ये मी त्याला सर्वस्व पणाला लावून मदत केली. आणि ती मार्गी लागलीत ती कामं. आता मार्गी लागल्यानंतर पैसे यायला लागलेत ना, कुठेतरी इन्कम सोर्स चालू झाला. माणूस विसरला. लक्षात आलं का? माणूस विसरला. त्याला वाटते काय की आता हे सर्व मीच करतोय, मीच घडवतोय, माझ्या कुवतीमुळे, माझ्या क्षमतेमुळे हा इन्कम सोर्स सुरू झाला आहे. बोला ठीक आहे, माझे हात काढून घेतो मी, मग बघूया किती पुढे जातोस तू. करावं जावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं. लक्षात आलं का मित्रांनो?
कशी मनोवृत्ती असते, मग तुम्ही ते नातं जोडा किंवा सामान्य स्वरूपात त्याच्याशी जोडा, ती कशी वागते. आता त्याला मी सांगणार आहे, बाबा बस झालं, तुला वाटते ना तू हे घडवतोयस, तुझ्या कुवतीमुळे सगळे घडते, घडवतो, मी माझा हात काढून घेतो, मी माझे हात काढून घेतो, पण मी माझी मेहनत सोडणार नाही. ती मेहनत तू दे, माझा मेहनताना दे, कारण मी जे परिश्रम केले ह्या 4-5 महिन्यात, त्या परिश्रमाचा मेहनताना दे, मी बाजूला होतो. अन्यथा नको ते तू भोगशील. जर तू माझ्या विरोधात गेलास तर नको ते भोगशील. माझ्या विरोधात जर तू काय कुभांड रचण्याचा प्रयत्न केलास तर तू नको ते भोगशील. तू माझं दे, माझे मेहनताना दे, 4-5 महिने तुझ्या मागे मी जे घालवलेत ते दे, आणि तुझं आयुष्य तू जग. एवढंच त्याला आता शेवटी सांगणार आहे. मित्रांनो, लक्षात आलं का कसं असते. आपण म्हणतो मदत करावी, सहकार्य करावे, पण सहकार्य आणि मदत करून काय आपल्या पदरात पडते हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण मला दुःख नाही याच्याबद्दल. नेकी करो दर्या मिळालो, जो तो आपापल्या कर्माचा. कारण काय, या जगात आपल्याप्रमाणे विचार करणारी व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. 100% विचार करणारी, आपल्या विचाराशी सहमत असणारी व्यक्ती या जगामध्ये, या अगदी ब्रह्मांडात तुम्हाला सापडणार नाही. मग आपण इच्छा धरू नये की समोरच्या व्यक्तीने आपल्याप्रमाणे वागावं, आपल्या विचाराने चालावं. म्हणून मी कोणावरती राग द्वेष ठेवत नाही आहे, कारण जो तो आपापल्या कर्माचा. कसं जगायचं, कसं वागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जसं पेरणार तसं तो उगवणार. शेवटी प्रत्येकजण आपापल्या कर्माचं फळ भोगतो. नशीब ही गोष्ट खोटी आहे. नशिबात काही नसते. काय असते, कर्माची फळं असतात. जसं आपण पेरणार तसंच उगवणार. आता ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे, ज्याचे त्याचे निर्णय आहेत. कोणी कसं जगायचं, कसं वागायचं. आता हे विषय मी का मांडतोय तुमच्यासमोर, कारण आपली जी संस्कृती आहे ना मित्रांनो, ती संस्कृती काय आहे, वसुदैवम कुटुंबकम. लक्षात घ्या, आपली संस्कृती काय, वसुदैवम कुटुंबकम. आपल्या संस्कृतीमध्ये आपलं नातेसंबंध म्हणजे कोण आहेत, तर ह्या पृथ्वी तलावरती जे जीवजंतू आहेत, म्हणजे बॅक्टेरियापासून त्या विषाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत, तो प्रत्येक जीव आपला नातेसंबंधी आहे, आपला रिलेटिव्ह आहे. म्हणून आपण काय म्हणतो, वसुदैवम कुटुंबकम. मग या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती जो प्रत्येक जीव नांदतोय तो आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, आपल्या परिवाराचा एक सदस्य आहे. म्हणून आपण कोणालाही नाकारू शकत नाही. लक्षात द्या. मग तो आपल्याबरोबर कसाही वागो, फक्त आपल्याला काय करायचं आहे, धर्माने चालायचं आहे आणि अधर्माचा नाश करायचा आहे. षड्विकाराने ग्रस्त होऊन, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि ग्रस्त होऊन कुठलंही कार्य करायचं नाही आहे. लक्षात आलं का. शेवटी प्रत्येकजण आपापल्या कर्माचा. आपण काय करू शकतो, नेकी करो दर्या में डालो. आपण आपलं कर्म करू शकतो. मनुष्य प्राण्याला जे या निसर्गाने, या सृष्टीने, या ब्रह्मांडाने ज्या उद्देशाने जन्माला घातलं आहे, जे उद्दिष्टाने जन्माला घातलं आहे, ते उद्दिष्ट आपण सफल करायचं आहे. त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण चालणं गरजेचं आहे. प्रत्येक प्राण्याला काही उद्दिष्टाने जन्माला घातलेलं आहे, काही उद्देशाने जन्माला घातलं आहे या ब्रह्मांडाने, या सृष्टीने. उदाहरणार्थ डुक्कर तुम्हाला कुठे दिसणार, उकिरडं फुंकताना दिसणार. तर त्याचं कर्म आहे, या सृष्टीने त्याला ते कर्म नियोजन करून दिलेलं आहे. त्यामुळे तो चुकीचा नाही आहे. आपण त्याला म्हणू शकत नाही, अरे काय तिथे तू उकिरडं फुंकतोयस. त्याचं ते कर्म आहे आणि तो इमाने इतबाराने करत असतो. मग मनुष्य प्राणी आपली कर्म करतो का, मनुष्य प्राणी आपली कर्म करतो का. आता मनुष्य प्राण्याचे काय कर्म आहेत याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. या अगोदर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी असुर, दानव, राक्षस, दैत्य ह्या गुणधर्मावरती व्हिडिओ बनवलेले. ते कसे असतात, त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे ते जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल
मनुष्य प्राणी कसा असावा. लक्षात आलं का. हे काय आहेत, गुणधर्म आहेत. मनुष्य प्राण्यामधलीच गुणधर्म आहेत. असुर, दानव, राक्षस, दैत्य हे गुणधर्म आहेत. देव, ईश्वर, परमेश्वर हे गुणधर्म आहेत. आणि मनुष्य, मानव, माणूस हे गुणधर्म आहे. आता कुठल्या गुणधर्मात चालायचं, कुठल्या गुणधर्मानुसार वागायचं, कुठल्या गुणधर्मानुसार कर्म करायचं, हे जे ते आपापल्या हाती आहे. निर्णय आपल्या हातात आहे. कसं वागायचं, कसं जगायचं आणि काय निर्णय घ्यायचे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल माझा उद्देश काय आहे, माझी उद्दिष्ट काय आहे, हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा. कारण आपण दीपोत्सव साजरा करतो आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जातो आहे. आणि वास्तविक स्वरूप काय आहे या सनातनचं, हे दीपोत्सव साजरा करण्याच्या मागचा उद्देश, तर नकारात्मकतेचा अंधार आपल्या आयुष्यातून दूर करायचं आहे, तो काळोख दूर करायचा आहे. आणि सकारात्मकतेचं ज्ञानपुंज असे दिवे लावायचे आपल्या आयुष्यात. हा उद्देश आहे या दीपोत्सवाचा. आणि त्याच उद्देशाने, त्याच उद्दिष्टाने आपण हे दीपोत्सव साजरा करूया. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल माझं मनोगत मी का तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता आपण आपल्या नातेसंबंधाशी कसं प्रामाणिक राहायचं. मित्रांनो, इथे प्रश्न उपस्थित काय होतो माहिती आहे का, पैसा फेको और तमाशा देखो. कारण आजकालची जी नातेसंबंधी आहेत ना, ती नातेसंबंधी कशी आहेत, पैशाला मान सन्मान देणारी आहेत. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती तुमच्याकडे पैसा आहे, किती जमीन जुमला आहे, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण हे काय आहे, कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये अशाच विचारधारणेची माणसं तुम्हाला भेटणार. सर्वात मोठं काय आहे मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात किंवा इतर प्रत्येक व्यक्तीच्या प्राण्याच्या आयुष्यात, तर विश्वास. विश्वास असेल तरच काय करू शकतो आपण, प्रत्येक नातं निभावू शकतो. प्रत्येक नात्याला आपण मान सन्मान देऊ शकतो. प्रत्येक नात्याशी आपण प्रामाणिक राहू शकतो. कधी विश्वास असेल तर. तो विश्वासच महत्त्वाचा आहे. तो विश्वास नसेल तर कुठल्याही नात्यासंबंधाला काही अर्थ नाही, कुठल्याही रिलेशनला काही महत्त्व नाही, कुठलंही रिलेशन जपण्याला काही महत्त्व नाही. देखल्या देवा दंडवत, समोर आलं की हसायचं, हा काय नमस्कार, हा कशी आहात, बरे आहात ना, काही उपयोग नाही मित्रांनो. त्या अभिवादनाला काही अर्थ नाही. मुँह में राम नाम बगल में सुरी, उपयोगाचं नाही. नमस्कारचा अर्थ काय आहे, मत्सर नसणे, नमस्कार, मत्सर नसताना केलेलं अभिवादन. मग तो नमस्कार करतो ना, तो नमस्कारसुद्धा मत्सर न ठेवून काय करायचं आहे, ते अभिवादन करायचं आहे, तो नमस्कार करायचा आहे. नाहीतर मुँह में राम नाम बगल में सुरी, काय उपयोग आहे त्या नात्या संबंधांचा. मित्रांनो, लक्षात आलं असेल माझं मनोगत मी मांडण्याचा उद्देश काय आहे. तर आपल्याला कसं जगायचं आहे, कसं वागायचं आहे, हा निर्णय आपल्या हातात आहे. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. तुमच्या लक्षात आलंच असेल. हे अनेक वेळा मी त्याच्याबद्दल तुमच्यासमोर हे विषय मांडलेले आहेत. माझा उद्दिष्ट तुमच्यासमोर आली असतील. आता कसं वागायचं, कसं जगायचं, काय पेरायचं आणि काय उगवायचं, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. मित्रांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. तुम्ही फक्त बघताय आणि पुढे निघून जात आहे, नाही बघताय ना, मग लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा. माझ्या ह्या मंचाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.